महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। श्री प्रभू विश्वकर्मा सुतार लोहार समाज विकास संस्था संचलित श्री प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव 2026। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण श्री प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव जाधव संकुल चुंचाळे शिवार म्हाडा सातपूर नाशिक येथे साजरा करत आहोत। तरी या कार्यक्रमाप्रसंगी यावर्षीची उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे। उत्सव समितीचे अध्यक्ष हिरालाल बोरसे यांना करण्यात आले व महिला मंडळाचे प्रमुख मंगला प्रभाकर पेंढारे यांना महिला मंडळाचे अध्यक्ष करण्यात आले। कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन श्री गणेश पवार यांनी केले। सुरेश कुवर भूषण राऊत यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले। हा कार्यक्रम मिरवणूक व हळदी कुंकू स्नेहभोजन करण्यासाठी सर्व समाजातील नागरिक व समाज बांधव भगिनी उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला यांचाही मंडळाच्या वतीने शॉल फूल देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी मंडळाचे संस्थापक मधुकर तुकाराम शिरसाट व मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर आसाराम पेंढारे, ज्येष्ठ सल्लागार बबनराव राऊतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। संस्थापक शिरसाट काका यांनी आपल्या मनोगतात सर्व माजी सभासद व सर्व सभासद व सर्व समाज बांधव यांना मंडळाचे सभासद स्वीकारण्यास सांगितले। आपली संस्था कशी मोठी होईल व प्रगतीपथावर काम करेल अशी आमची इच्छा आहे। ज्येष्ठ सल्लागार बबनराव राऊतकर काका यांनी श्री प्रभू विश्वकर्मा महाराज यांच्याविषयी सर्व माहिती कथन केली। तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर पेंढारे यांनी समाज बांधव व सर्व समाजातील बांधवांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळाचे सभासद करून त्यांना लाभ मिळवून दिलेत। यापुढे आपण चांगल्यापैकी काम करू, शासनाच्या योजना सर्वांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू। श्री प्रभू प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव सर्व स्तरातील बिल्डर व MIDC येथे पण साजरी करण्यात आली पाहिजे असे सांगितले। श्री प्रभू विश्वकर्मा महाराजांचे संपूर्ण इतिहास, संपूर्ण माहिती कार्यक्रम टीव्हीवर चॅनलवर दाखवले गेले पाहिजे, कारण प्रभू श्री विश्वकर्मा महाराज यांनी सर्व सृष्टी निर्माण केली आहे असे मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी समाजाचे समाजभूषण दिवंगत श्री राम सुतार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे, नाशिक। विश्वकर्मा समाजाच्या कामाचे हे करायचे मंदिर किंवा कुठलं काम करायचंय ते आपण आपले एकजूट असेल आणि एक विचार असेल तर आपण ते जरूर करूया। आणि आमच्या हे माझं स्वतःचं स्वप्न आहे। त्याच्यानंतर आम्हाला पार्लमेंटकडनं, गव्हर्नमेंटकडनं माझ्याकडे एवढं लोकांमध्ये बसलाय ते ज्येष्ठ नागरिक लोक आहेत, ज्येष्ठ आधी आहे, यांच्या पेन्शन योजनेसाठी या संदर्भात आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि ते आपण जरूर करणार आहे। आपण या विश्वकर्मा जयंतीनिमित्त आपल्याला एवढं सांगावंशी वाटतंय का आमच्याकडे आजपर्यंत भरपूर थेट वाटतोय का फक्त या समाजाच्या या मंडळाचे 40 लोक समाजात बदल झाले। आपल्याला ही विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त समाज व्हावा आणि एक गावासाठी आपल्याला प्रगत करायची नाशिक जिल्ह्यामध्ये। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।